मित्रांनो, सह्याद्रीच्या रांगांमधला एक असा किल्ला ज्याचा आकार पाहिला की एखाद्या भव्य जहाजाची आठवण येते, तो म्हणजे केंजळगड. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायरेश्वर पठाराच्या सोबतीला उभा असलेला हा गड आपल्या रांगड्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. या गडाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे कातळात कोरलेल्या प्रचंड पायऱ्या. या पायऱ्या इतक्या भव्य आणि रुंद आहेत की त्या पाहिल्यावर मराठ्यांच्या दुर्गविज्ञानाचा हेवा वाटतो. लोहगडाची लष्करी ताकद जशी त्याच्या दरवाजात आहे, तशीच केंजळगडची शक्ती त्याच्या या अभेद्य कातळ कोरीव पायऱ्यांमध्ये दडलेली आहे. इतिहास सांगतो की हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार राजांनी बांधला आणि पुढे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला. गडाच्या माथ्यावरून दिसणारा नजारा अंगावर शहारे आणणारा असतो. एका बाजूला धोम धरणाचं अथांग पाणी आणि दुसऱ्या बाजूला रायरेश्वरचं ऐतिहासिक पठार. गडावर असलेली कोरीव पाण्याची टाकी आणि गडाचा विस्तीर्ण परिसर आपल्याला त्या काळच्या लष्करी छावणीची आठवण करून देतात. जरी आज इथली तटबंदी काराच्या ओघात काहीशी ढासळली असली, तरी इथले बुरुज आजही ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. जर तुम्हाला कमी श्रमात सह्याद्रीचं भव्य रूप आणि ऐतिहासिक शांतता अनुभवायची असेल, तर केंजळगड हे तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा, जय शिवराय.